पोरांची आठवण आली, जरा फोन करून बघू. हा हॅलो. हा प्रतीक्षा, बाबा बोलतोय. हॅलो बाबा, कसे आहात तुम्ही? आई कशा आहेत? तुम्ही पोहोचलात पंढरपूरला? अगं हो, किती प्रश्न विचारतेस. पांडुरंग एवढं सहजासहजी दर्शन देणार आहे का? आम्ही वाटेतच आहोत. आज लवकरच पांडुरंगाचं दर्शन होईल. बाकी गावकरी कसे आहेत? सगळ्या आनंदात आहेत ना? हो, सगळे ठीक आहेत. नक्की सगळं ठीक आहे ना? प्रकाशने काही चूक केली तर लगेच कळव बेटा. ते सध्या कामात व्यस्त आहेत, पण ते खूप प्रेम करतात माझ्यावर, खूप प्रेम करतात. पण बाबा, तुमची खूप आठवण येते हो मला. प्रतीक्षा, प्रकाश बरा आहे ना? हो, बरी आहे ना? त्याची काळजी घे. त्याला काही कमी पडू देऊ नकोस. आणि तू कशी आहे ग बाय? हो, तुम्ही? हो, आम्ही बरे आहोत. ठेव बाई. हो हो, द्या ठेवा. जाव्या. हे काय करताय तुम्ही? हे काय कर? दिसत नाही का? हा, बांगड्या काढतोय ते. बांगडे कशाला हवेत तुम्हाला? सोडा, सोडा माझा. बांगड्या दे, काट्यानं बांगड्या दे. सोडा म्हणते ना, सोडा. थांबा. असंच वागायचं ना तुम्हाला? बांगड्या हव्यात ना? हे घ्या. यानेच तुमचं समाधान होणार आहे ना? तुझा आली मोठी पैशावर रिवॉक करायला. पाटलीन बाई, हे लय वंगळ झालंय. थोरल्या पाटल्याला कळलं तर कसं होईल? अहो, मी तुमच्याकडे हात जोडते. गावात कोणालाही कळू देऊ नका, कृपा करा. चाकली मूठ 1.25 लाखाची. अहो पाटलीन बाई, गावात हे सगळं कळल्याशिवाय राहणार नाही. अहो पण निदान बाबा येईपर्यंत तरी कोणाला कळू नका देऊ. नाही नाही नाही, बरोबर. दया करा माझ्यावर. खूप उपकार होतील तुमचे. तसं काय काढायचं? दया करा. लग्नाला जातो मी साताऱ्याला. या का लवकर ये, उशीर होतोय ना. अरे आले आले. लाड वाढले. हे माझ्या जावयाला दे आणि त्याला म्हणावं सासूने प्रेमाने दिलेत, खा. काय प्रेमाचा जावई बापू? मग एकुलता एक जावई आहे माझा, आणि असा शोधून सापडायचा नाही. लाडाचा लाडोबा आमचा जावई बापू. मग पोरगे आईला विसरली आणि आता घरी यायचं नावच घेत नाहीये. अक्का, अगं जीव लावणारा नवरा, आई वडिलांसारखं प्रेम करणारे सासू सासरे, आता भरल्या घरात एवढं प्रेम मिळाल्यावर तुझी कशाला आठवण येते तिला? नको येऊ दे. पोर माझी सुखात आहे ना, मग मला आणखी काय हवंय? आई जगदंबेचीच कृपा आहे म्हणायचं. अक्का येतो बरं का? अरे अरे, हे बघ, काही गोड बातमी आहे का विचार. अक्का, आज येवायची लय काय झाली तुला? अरे गोड बातमी असेल तर आपल्याला तिचं ओटी भरण नको का करायला? मग त्याची तयारी नको का करायला? जा तू लवकर जाऊन ये बघू. अक्का येतो बरं का? लवकर ये. हा, येतो. अगं माझी यायची चुकल ना. हो बर. गुतारुण्य तुझं बेबाम. घराला टाळ म्हणायचं. घराला टाळ आहे, कुठे गेली म्हणायचं. चला बाबा, वाट बघूया. अहो पाटलीन बाई, पाटील हल्ली कुठे असतात? शेतावर येत नाहीत, दिसत नाहीत. ते त्यांनी नवीन काम घेतलं ना, त्यांना त्यातून वेळच मिळत नाही, म्हणून मीच हल्ली शेतीकडे लक्ष देण्याचं ठरवलं. आली एकदाची.
मामा अरे तू तू कधी आलास? अगं सकाळ धरणं तुझी वाट बघत बसलोय. आता येशील नंतर येशील. अरे बरं चल घरात चहा पाणी घे. पाटील सुंदरीचा पाय मुरगळला बघा. किती नाजूक आहे ती तुम्हाला माहितीच आहे ना. तुमच्या नावाने पूजा करायला गेली आणि पाय मुरगळून बसली. कुणी सांगितलं होतं तिला चालत जायला? हा आता ती तरी काय करेल म्हणा. गाडी नाही ना. गाडी गाडी ठीक आहे सुंदरा, आजपासून गाडी तुझी. नाही 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 नको पाटील. नाही घे. अगं नाही कशाला म्हणते. एवढ्या प्रेमानं देत तर घे ना गाडी. जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा. गंगा यमुना डोळ्यात उभ्या का. हा अगं भाई माझी चहा दिस. बरं केलं. हा हा काय ग जाऊ बाबू कुठे? हा ते 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 शहरात गेलेत ना कामानिमित्त, म्हणून तर मी शेतावर गेले होते. चांगलंय बरे. हे बघ तुझ्या आईनं हा डाबा दिलाय खास लाडक्या जावई बापूसाठी. काय ग नाही जावई बापू किती वाजता येणार आहेत? ते येतील ना एवढ्यात. आज जावई बापूंना भेटल्याशिवाय मी काय जात नाही. हा मामा मामा तुला उशीर होईल ना. नाही तुला जेव म्हटलं असतं पण तू जेवणार नाहीस ना माझ्या घरी. अगदी बरोबर आहे तुझं. त्याचं काय झालं मला लागली भूक. त्यातले 4-5 लाडू घेतले आणि खाल्ले आणि पोटोबा आणि मग विठोबा. अगं विठोबावर ना आठवलं काय ग तुझे सासू सासरे गेलेत ना पंढरपूरला. ते का येणार? येतील लवकरच येतील. तू निघतोयस ना? नाही मगाचपासून बघतोय तू सारखी मला निघतोयस ना. आज मी ठरवून आलोय. अक्कान सांगितलंय मला जावई बापूंना भेटल्याशिवाय घरला यायचं नाही. हा बघ तू ऐकणारस का माझं? नाही अजिबात नाही. मामा तू पुन्हा कधीतरी ये. पण आता तू जा लवकर जा. मी सांगितलं तुला भेटल्याशिवाय जाणार नाही म्हणून. आता कसं सांगू मी मामाला? पोरीच्या नशिबी काहीतरी विपरीत घडलेलं दिसतंय. समजव की ते एका बाईच्या नादी लागलेत म्हणून. आणि याचा शोध मला लावला पाहिजे. पोरगी स्वतःच्या तोंडाने सांगायला कशी सांग. नाही याचा छडा लागल्याशिवाय जायचं नाही तू. चला अगं ये प्रत्यक्षे. अगं माझी शेवटची गाडी चुकल ना बाबा. मामा हे धर. आणि आत्ताच जा. आई अंबाबाईला माझ्या नावानं ओटी भर. तिला सांग माझा संसार सुखाचा होऊ देत. माझं सौभाग्य अबाधित राहू देत. प्रतीक्षा अगं तुला लहानपणापासून अंगा खांद्यावर खेळवलीये. तू माझ्यापासून काहीतरी लपून ठेवतेस. ए बेटा खरं काय ते सांग. तुला माझी आण आहे. ए बेटा नको बोल ना ग. माझी बाई बोल ना ग. काय खरं काय ते सांग माझी बाई. मामा हे रात्रभर घरीच येत नाही. माझ्या संसाराला कुणाची तरी नजर लागली. हे कुठे जातात काय करतात कुणास ठाऊक. यांचं घरात काही लक्षच नाहीये. अगं हे आधी का नाही सांगितलंस मला तू? कसं सांगणार मामा. घरातली इज्जत 4 भिंतीत राहावी हेच म्हणून तर. मला तर हेच कळत नाहीये की मी सासू सासऱ्यांना काय तोंड दाखव. ए बेटा काळजी करू नकोस.
अगं हा गंगाराम मामा अजून जिता आहे जिता. अगं तुझ्या संसाराला कोणाची नजर लागली असेल ना ती नजर तुटून काढील. ए बा कोणाच गव्हाची खा. चल येतो ग. मामा ही तर शॉकिंग न्यूज आहे आमच्यासाठी. पण मामा वहिनी कधी आम्हाला काही बोललंच नाही प्रकाश बद्दल. अरे बाबा अब्रू समाज काय म्हणाल या भीतीमुळे पोरगी बोलली नसेल. तरीच मामा प्रकाश आमच्या संपर्कात नाही. आता कुणाच्या वाईट संगतीला लागलाय कुणाच ठाव. अगं बाई काय लावतो ब्रेक मी लाव. अरे मामा ही तर प्रकाशची जीप. तिच्यामध्ये नाचा आणि तमाशा ग्रुप काय करतो. थंड थंड करतन मेल्या. काय रे तू काय घेणार. मला थम्सअप पाहिजे. मामा नक्की तो प्रकाश त्या सुंदरा कोल्हापूरकरच्या नादी लागला असेल. हा काय ए काय ग तू काय घेणार. मी लिमका घेणार. ए तू काय घेणार ग. मी फ्रुटी. फ्रुटी तू ते टुटी फ्रुटी आहेस तू. काय ग तू काय घेणार ग. मी काय घेऊ. ए तू माझा घे. माझा घे थंडा. असं बोल की. ए पण तू काय घेणार. माझं सोडा. आपला मला सोडा.